Now, let me invite a very, very special person to speak with all of us. The founder and president of Garze Marathi Group, Shri Anand Ganuji. Please give him a warm applause. सर्वांना माझा नमस्कार. सर, स्टेजवरती असलेले सगळे महानुभाव सर्वांना माझा नमस्कार. आज आपण खरोखरच नशिबान आहोत की आपल्याबरोबर इतकी मोठी मंडळी आलेली आहेत. त्यांच्या इंट्रोडक्शनची तशी गरज नाही आहे, पण 4 शब्द मला त्यांच्याविषयी बोलायला आवडते. आज आपल्याबरोबर अत्यंत प्रसिद्ध असे समाजसेवक आणि सुप्रसिद्ध डॉक्टर प्रकाश आमटे, पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी आमटे आलेले आहेत. त्यांनी जे काम केलं ते सर्वांनाच अतिपरिचित आहेच. त्यांच्याकडनं समाजसेवा करताना सोशल एंटरप्रेनरशिप कशी करता येईल हे सर्व मार्गदर्शन घेण्यासाठी आपण सर तुम्हाला आज आम्ही इथे बोलावलं आहे आणि तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद. त्याच्यानंतर आपल्याबरोबर श्री राहुल कराड आहेत. सर्वश्रुत असं नाव आहे. अत्यंत मोठ्या एज्युकेशन इन्स्टिट्यूशनची जबाबदारी ते सांभाळतात. अपार्ट फ्रॉम दॅट अनेक युनिक असे उपक्रम ते करतात. सो म्हणजे एकच सांगायचा म्हटला तर जगातले सगळे मेंबर ऑफ पार्लमेंट किंवा मेंबर ऑफ विधानसभा त्यांना एकत्र घेऊन कसं जग एकत्र करता येईल ते त्यांच्या वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये ते करतात. सर, तुम्ही आलात ह्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमच्या एज्युकेशन क्षेत्रातल्या मार्गदर्शनाची आम्हाला खरोखरच गरज आहे आणि तुमच्यावर काम करण्याची इच्छा आहे. आय विल बी प्राऊड टू स्टेट की गर्जे मराठी आणि MITमध्ये आपण MOU पण गेल्या वर्षी साईन केलेला आहे आणि तोच आपण सगळे मिळून पुढे नेणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याबरोबर आजच्या समारंभाचे अध्यक्ष, चीफ गेस्ट, कीनोट स्पीकर डॉक्टर प्रबोध चौधरी आहेत. प्रबोध चौधरी फर्स्ट जनरेशन एंटरप्रिनर, शून्यातनं अरबो करोडो रुपयाचा कारभार, लोकांना इन्स्पिरेशन, अनेक समाजसेवी अशी कामं ज्यांनी केलेत आणि भारताचा इथेनॉल मॅन म्हणून जे गणले जातात असे डॉक्टर प्रबोध चौधरी आज आपल्याबरोबर आलेत. त्याबद्दल सर धन्यवाद. त्याच्यानंतर आपल्याबरोबर डॉक्टर JB जोशी. मी सुरुवातीला ज्येष्ठराज जोशी असं लिहायचो, मग सर मला लोकांनी सांगितलं की आम्ही प्रेमाने त्यांना JB म्हणूनच म्हणतो. सो पद्मभूषण डॉक्टर JB जोशी जे ICTचे चान्सलर आहेत. ICT ही सगळ्यांनाच आपल्या तिथे ICTचे बरेच लोक पण आहेत. अतिशय माहिती अशी संस्था आहे. 100 वर्ष जरी जुनी संस्था आहे आणि त्याच्याबद्दल केमिकल इंजिनिअरिंग हा मेन जरी पार्ट असला तरी त्याच्याशिवाय इतरही अनेक ॲकॅडमिक्स व्हर्टिकल्समध्ये काम करतात. आय एम प्राऊड टू स्टेट की सर माझ्या बायकोनी 79मध्ये तिथंच M.Pharm केलं आणि सर तुम्ही इथे आलात. तुमचं मराठी विज्ञान परिषदेवरचं काम खूपच सर्वांना माहिती आहे. आम्हीसुद्धा मी आणि माझा जिल्हा नावाचा एक उपक्रम करतो. सो तिथे आम्हाला सगळ्यांनाच तुमचं मार्गदर्शन पाहिजे की आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला कसं काम करता येईल, तळागाळात जाऊन कसं काम करता येईल ह्याविषयी आम्हाला तुमचं मार्गदर्शन लागेल. तुमचे विचारही ऐकायची आमची इच्छा आहे. त्याच्यानंतर एक अतिशय महत्त्वाचं असं व्यक्तिमत्व आपल्यासमोर आलेलं आहे आणि सर महेश भागवतजी नमस्कार. हे IAS आहेत. आपण महाराष्ट्र गर्जे मराठी म्हणतो आणि आपल्याला महाराष्ट्र आपल्याला पेरिमीटर ड्रॉ केली आहे तरीसुद्धा आपण यावेळेला ती ओलांडली. सर तेलंगणाचे इन्स्पेक्टर जनरल, ॲडिशनल इन्स्पेक्टर कमिशन ऑफ पोलीस महेश भागवत सर, तुमचं स्वागत आहे. आणि भारतातनं आले, हातात काम करतात, तेलंगणात काम करतात आणि अमेरिकन सरकारने US गव्हर्नमेंटने त्याचं ह्युमन ट्रॅफिकिंगवरती त्यांचं जे काम आहे त्याबद्दल त्यांचं पुरस्कार त्यांनी मिळालेला आहे. त्यांचं कौतुक केलेलं आहे. त्याचं रेकग्निशन आहे. सो सर पुढच्या ठरलं कॉर्पोरेट डिसिप्लिन काय असतो किंवा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये कसं मोठं काम करता येईल हे आम्ही तुमच्याकडनं जाणून घ्यायची इच्छा आहे. सो आज तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. आणि आपण हा जो कार्यक्रम केला ती ज्यांनी आपल्या खांद्यावरती अशी पूर्ण धुरा घेतली होती असे आमचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ललित शिंदे आणि तुमचे स्वतःचे नाटके
एडिसनमधलेच प्रभू दत्तरदे या दोघांनी गेले 7-8 महिने अविरत मेहनत केली, लोकांना एकत्र केलं. अनेक वरती खांती विचारांमध्ये थोडासा फरक येतो हे तो पण सगळं सांभाळून घेऊन आज आपण सगळे इथे आलेलो आहोत. आज थोडंसं विमानांचा आणि फ्लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे काही लोक येऊ नाही शकले, पण नंतर ते येतील आणि जॉईन होतील. सो ह्या सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून देण्याची मला ही संधी मिळाली, त्याबद्दल मी खरोखरच मला स्वतःला धन्य समजतो. मी 2-3 गोष्टी सांगू इच्छितो की आपल्या प्रोग्रामचा किंवा हा जो समिट आपण गरजे मराठी करतो त्याच्यामागे जो हेतू आहे किंवा गरजे मराठीमागे जो काय हेतू आहे तो मी थोडक्यात सांगायची माझी प्रयत्न करतो. आपण 8 वर्षापूर्वी गरजे मराठी चालू केलं. भारताच्या बाहेर जाऊन मोठी झालेली मराठी माणसं एकत्र करायची, ज्यामुळे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपण आपल्या देशाला, आपल्या महाराष्ट्राला आणि आपल्या कम्युनिटीला कसं आपण त्यांना मदत करू शकू, त्यांना वरती आणू शकू, हाऊ वी कॅन गिव्ह बॅक, हा एक मेन हेतू होता. पण त्याच्याशिवाय दुसरे 2-4 जे हेतू होते ते म्हणजे मेंटरी. सो आत्ता आपण सुद्धा प्रार्थना करता गुरु ब्रह्मा गुरु विष्णू प्रार्थना केली. सो गुरु हे स्थान आपल्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाचं असतं आणि असेच सगळे गुरु आज आपल्याबरोबर आलेले आहेत. सो आपण पुढल्या 2 दिवसात त्यांच्याकडं खूप शिकून घेणार आहोत. सो गरजे मराठी, मेंटरी, गिव्हिंग बॅक टू सोसायटी आणि नेटवर्किंग ही फार लूज टर्म आहे. कारण काय आम्ही नेटवर्किंगमध्ये सोशल मीडियामुळे लोकांना वाटतं की मी कनेक्ट झालो, माझे 5,000 फॉलोअर्स आहेत तेव्हा नेटवर्किंग झालं. इट्स नॉट ट्रू. पण इथे जे आपले 500-1000 लोक येतो आणि जे आपण एकमेकांना भेटतो दॅट नेटवर्किंग गोज लॉंग वे. सो आपण पर्सनली भेटू, एकमेकांना समजू, एकमेकांना कशी मदत करता येईल, काय करता येईल, हा या आजच्या कार्यक्रमाचा आणि एकूणच गरजे मराठीचा हेतू आहे. गरजे मराठीचे खूप उपक्रम आहेत. आम्ही गेली 8 वर्षे सर खरोखर सांगतो मनापासून खूप मेहनत केली, प्रत्येकाने मेहनत केली आणि काही ठिकाणी आम्हाला योग्य असं एक यशही मिळालं आहे. 1-2 गोष्टी अभिमानाने सांगाव्याशा वाटतात. गेल्या समिटमध्ये आत्ता त्याचे 2 जण इथे आलेले आहेत. 3 एक सॅन फ्रान्सिस्कोचे, एक न्यू जर्सीचे आणि एक ऑस्ट्रेलियाचे 3 PhDs भेटले. त्यांनी त्याच्यातनं एकमेकांच्या विचार देवाणघेवाण मिळवतो. त्यांनी यावर्षी फार्मास्युटिकल रिसर्च लॅब त्यांनी पुण्यामध्ये स्थापली. सो अशा गोष्टी गरजे मराठीमध्ये होतात. कालच सत्यता अभिमान मला सांगायला आवडेल की आमच्याकडे आता इथे डॉक्टर संजय भंडारी आणि बाकी सगळे आमचे स्टार्टअपचे मेंटर असतील. आम्ही स्टार्टअप्सवरती खूप काम करतो सर. स्टार्टअपमध्ये आम्ही दरवर्षी 3-4 16-16 आठवड्याचे कोहर्ट करतो. विद्यार्थ्यांना किंवा ज्यांना आयडिया आहेत त्यांना फ्रॉम आयडिया टू प्रॉडक्ट टू इन्व्हेस्टमेंट असे घेऊन जातो. आम्ही 2022 साली एक स्टार्टअप होता, त्याला आम्ही मेंटर केलं होतं. ही इज गोइंग टू कम, सो आय एम नॉट गोइंग टू डिस्क्लोज हिज नेम नाव. काल त्याने मला पाठवलं मॅसेच्युसेट्समधलं. त्याला आम्ही मेंटर केल्यावरती त्याला काल $4 लाख ग्रांट मिळाली. इट इज अ ग्रांट फ्रॉम गव्हर्नमेंट. सो असे आम्ही त्या सक्सेस स्टोरीज होतात. सो आपण सगळ्यांनी एकत्र यावं, आपण सगळ्यांनी मिळून चांगलं काम करू, आपल्या देशासाठी, आपल्या समाजासाठी आपण काम करू. आणि सर तुमच्या सगळ्यांचं आम्हाला त्यासाठी मार्गदर्शन मिळावं म्हणून आपण झालं. आम्ही जरा जास्त वेळ घेतला आणि कारण का इट इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट, पण तरीसुद्धा जेवढं मला कन्वे करायचा प्रयत्न केलेला आहे मी. सो नाव आय विल रिक्वेस्ट आवर कन्व्हेनर टू टेक ओव्हर, ललित शिंदेजी किंवा प्रमोदजी, अँड से फ्यू वर्ड्स. नमस्ते.